पुणे जिल्ह्यातील मनसरमध्ये दर्गा आणि पांडवकालीन बारव वाद पुन्हा उफाळलाय। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या परिसराची पाहणी केली आणि यावेळी हा वाद झालेला आहे। मंदिरात देवाचा फोटो लावत असताना पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हातातील फोटो घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झालेला होता। मात्र यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णींमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। हिंदुत्ववादी संघटनांनी या बारव क्षेत्रावर वक्फ बोर्डाने ताबा मिळवल्याचा आरोप केलेला आहे। हा दर्गा अनधिकृत असल्याचा दावाही करण्यात येतोय। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दर्ग्याला कुलूप लावलेला आहे। मनसरमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती। तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत। त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची। पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललंय, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे। हिंदूंची जागा अशा रीतीने देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केलं जात आहे। ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला तेव्हा फक्त 35,000 वक्फ प्रॉपर्टी होत्या आणि आता 10 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित झालेल्या आहेत। 40 लाख एकर जागा ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहे की ज्या जागेचे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हे कोणीही देऊ शकत नाही। मी राज्यसभेमध्ये सुद्धा ह्याचे पुरावे दिले होते की वामसी पोल्टरवल जी वक्फ म्हणून जागा दाखवली जाते, कुठेही देणाऱ्याचं नाव नसतं, घेणाऱ्याचं नाव नसतं, एकर शून्य लिहिलेला असतो। ही जागा तारीख नोंदवलेली नसते। अशा रीतीने रजिस्ट्रेशन होतं कसं? शासकीय रजिस्ट्रेशन अशा प्रकारे कसं होईल?